मुंबई पोलीस भरतीमध्ये सरळ व्याजावर आधारित प्रश्न आहे आणि तो प्रश्न एकदम इझिली आणि लवकर सुटतो. बघा प्रश्न काय आहे. 2100 रुपये मुद्दल दिलेली आहे तुम्हाला, 7% व्याजाचा दर आहे आणि 3 वर्षांचं व्याज काढायचं आहे. आता तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे. सरळ व्याज, आता तुम्ही म्हणाल की सर फक्त व्याज विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये नुसतं व्याज विचारलं तर याचा अर्थ ते सरळ व्याज असतं, सिंपल इंटरेस्ट. आता याचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. बरोबर ना? आपण असं करतो. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, हे 2100 आहे. 2100 आणि 7 आणि 3 यांचा गुणाकार बघा ना, दर आणि काळ यांचा गुणाकार तो पण 21च आहे. 21 गुणिले 21 म्हणजे 21चा वर्ग, हेच उत्तर येणार आहे. 21चा वर्ग किती आहे? 441. डायरेक्ट हे उत्तर तुम्ही काढू शकता. म्हणजे परीक्षेमध्ये कितीतरी मिनिटं तुमची वाचतील बघा ना. पण जर सोडवायचं असेल तर कसं सोडवाल? बघा, मुद्दल आहे 2100, नंतर दर आहे 7 आणि काळ म्हणजे वर्ष आहे 3 भागिले 100. 0 0 कॅन्सल. बघा ना, 21 गुणिले हे 7 त्रिक 21 तेच येणार आहे, जे आहे 441. आन्सर क्रमांक म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे की नाही? सिंपल सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.